धुळोबाचं दर्शन एकदम ओके झालं. नंतर जाऊन झोपलो. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर शिदा द्यायचा होता देवाला, त्यामुळे लवकर उठून हातपाय धुतलं. मग नंतर गेलो देवळाच्या दारात. तर गुलाल बघू शकता तुम्ही केवढा पडला आहे, नुसता गुलालच्या थप्प्या. हातपाय धुतले. त्यानंतर मग म्हणलं आता नारळ वगैरे घेऊया. नारळ ती घेतला. हे देवाचं कमान आहे. यातून मग आत गेल्यानंतर मग गाभाऱ्यात गेलो. तिथं पाया पडलो पहिला बाहेर. तिथनं मग म्हणलं मेन गाभाऱ्यात देऊया. मग ह्यो होता शिदा दिला मावशींकडे, त्यांनी घेतला. तिथनं आलो मूर्तीजवळ, मूर्तीच्या पाया पडलो, देवाचा आशीर्वाद घेतला. तर तुम्ही बघू शकता किती भारी सजवली देवाची मूर्ती. देवाच्या मूर्तीकडे बघितलं की मन शांतच होते आणि तीच पाहिजे आपल्याला आयुष्यात. काल ती मूर्ती दाखवत आली नाही, पण ही बघा मूर्ती काल संध्याकाळची पालखीतली मूर्ती आहे आपली धुळोबाची. पाया पडून झालं आशीर्वाद घेतल्यानंतर हे बाहेरचा गाभारा आहे बघा. गुलाल बघू शकता तुम्ही किती पडलेला आहे. सगळी स्वच्छ करायला लागली ती. त्यानंतर मग खाली आल्यानंतर म्हसोबाच्या पाया पडून तिथं नारळ दिला. त्यानंतर म्हटलं ही मारून येवा देवळाची. तर आम्ही चौघं पण निघालो. तर सूर्यदेव उगवलेला, सूर्यदेवाचं दर्शन घेतलं. तर कसलं भारी दिसतंय बघा व्ह्यू, एकदम एक नंबर. तिथनं मग म्हटलं आता आपण पण चौघं निघालेलो. मी होतो, अक्षय भैया होता, आदित्य होता. त्यानंतर फेरी मारल्यानंतर मग खाली आलो. लास्ट देवाच्या पाया पडून मग म्हटलं निघूया आता, पुढच्या वर्षीच दर्शनाला यायला लागणार.